नमस्कार जय शिवराज शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात एक मोठं अपडेट जे आहे की राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलं आहे. त्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख देखील आता सांगण्यात येऊ लागली, जाहीर करण्यात येऊ लागले. आणि त्याचबरोबर याच्यापेक्षा पण एक मोठी माहिती, एक मोठं अपडेट म्हणजे असं की 2.5 लाख शेतकरी 2.5 लाखाहून अधिक शेतकरी या योजनेतून वगळण्यात आलेले, म्हणजे आता अपात्र तिथे करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये कोणते ते लाभार्थी, त्याच्यामध्ये तुमचं नाव असू शकते की नाही, ते नाव तर सांगलं जाणार नाही पुरेपूर, परंतु तुम्ही त्याच्यात असू शकते नाही. त्याच्यामध्ये कोणते निकष आता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कृषी विभागाचं म्हणणं असं आहे की काही निकषानुसार हे शेतकरी आम्ही इथे अपात्र आता करणार आहोत आणि त्याने ते केले देखील आहे. ते शेतकरी कोणते, त्यांची काय ना यादी कोणती, कोणत्या यादीमध्ये, ते संपूर्ण काही माहिती आपण इथे बघणार आहोत. त्याचबरोबर हप्ता कोणत्या तारखेला वितरण होणार ती देखील माहिती आपण इथे थोडक्यात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये मृत लाभार्थी अपात्र होणार आहे, त्याचबरोबर दुहेरी लाभार्थी ते अपात्र होणार आहे, नावे न जुळणे, त्याचबरोबर शेत जमिनीची नोंद न जुळणे इत्यादी काही शेतकरी हे जे की अपात्र इथे या योजनेतून करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर हप्ता किती शेतकऱ्यांना भेटणार हा मोठा प्रश्न आहे, कारण की मागील जे आहे की 7वा हप्ता हा पूर्णतः 93,66,000 एवढ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. तर आता जो 8वा हप्ता इथे जमा करण्यात येणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना 90,41,000 एवढ्या शेतकऱ्यांना हा हप्ताचं वितरण इथे त्यांच्या खात्यात करण्यात येणार आहे. तर तुम्ही समजू शकता की पूर्णतः 2.5 लाखापेक्षा म्हणजे जास्तीचे शेतकरी या योजनेच्या माध्यमातून इथे आता अपात्र करण्यात आलेले आहे. आता ते अपात्रांची संख्या कोणती, कोणत्या शेतकऱ्यांची, जसे की दुहेरी लाभार्थी कोणते, त्यावर नावे न जुळणे म्हणजे काय, त्याचबरोबर जे की जमिनीची नोंद न जुळणे म्हणजे हे देखील थोडक्यात आपण सविस्तर जाणून घेणार. तर शेतकऱ्यांना 28,000 एवढे जे की मृत लाभार्थी याच्यातून अपात्र करण्यात आलेले आहे. त्यावर 35,000 एवढे जे शेतकरी ते दुहेरी लाभार्थी याच्यातून अपात्र करण्यात आलेले आहे. आता दुहेरी लाभार्थी म्हणजे तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांनो, जर कधी एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघेही जर कधी PM किसान महासन्मान निधी आणि जे की नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेचा लाभ तिथे ते घेत असेल तर त्यांच्यापैकी एकाच जे आहे की अधिपत्याला ते की एकाच व्यक्तीला तो आहे की हप्ता तिथे भेटणार, एक तर पत्नीला भेटणार नाही तर एक तर पतीला भेटणार, अशी ही माहिती यांच्या माध्यमातून जी कृषी विभागाने दिलेली त्यांची आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल की शेतकऱ्यांना ज्यावेळेस आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता वितरण करण्यात आला तर तो फक्त शेतकऱ्यांना जे की 9.4 कोटीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण त्याचं करण्यात आला आणि पहिल्यांदा तो हप्ता जो 20वा हप्ता वितरण झाला तर तो 9.6 कोटी शेतकऱ्यांच्या, अर्थात जे की यांच्या माध्यमातून कमीत कमी शेतकऱ्यांना 2 लाखाहून अधिक शेतकरी जे की PM किसान मधून देखील आता इथे अपात्र करण्यात आलेले. त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचे देखील हे शेतकरी आता इथे अपात्र होणार आहे. आता जे तुम्हाला सांगितलं कोणते कोणते, याचबरोबर आता कोणते कोणते शेतकरी ते अपात्र होणार आहे, ज्या कुटुंबामध्ये एकच राशन कार्ड आहे आणि एकाच राशन कार्डच्या आधारे 2 व्यक्ती लाभ तिथे घेत असेल तर त्यांच्यामध्ये एकाच व्यक्तीला ते की पैसे तिथे भेटणार आहे शेतकऱ्यांना. आणि त्याजवळ आपण सुरुवातीला जसं म्हणले नावे न जुळणे आणि शेत जमिनीची नोंद न जुळणे. आता नावे न जुळणे म्हणजे कोणते, जर कधी तुमचं आधार कार्डवरती एक नाव आणि पॅन कार्डवरती एक नाव असेल, थोडक्यात एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एखाद्या नावासमोर साहेब असेल आणि एखाद्या नावासमोर साहेब नसेल, अर्थात जे की अंबादास साहेब असं जर कधी असेल आणि एखाद्या याच्यात अंबादास असं असेल तर ते त्यांना तिथं हप्ता तो भेटणार नाही, कारण की नावे न जुळणे, त्याजवळ शेत जमिनीची नोंद न जुळणे. आता याच्या संदर्भात जास्तीची काही माहिती सांगता येणार नाही शेतकऱ्यांना, फक्त एवढंच आहे की जमिनीची नोंद न जुळणे. तर हे एक अपडेट याच्या संदर्भात आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 2.5 एकरापेक्षा कमीचा असेल आणि त्याचबरोबर जे की त्या शेतकऱ्यांनी नवीन जमीन खरेदी विक्री केली असेल आणि त्याचा नवीन फेर तिथे झालेला असेल तर ते देखील शेतकरी याच्यातून आता इथे अपात्र करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांनो. कारण की हे राज्य कृषी विभागाचं म्हणणं आहे की याच्यासमोर आम्ही हे सर्व काही निकष इथे लावलेले आहे. आता हप्ता कधी तुमच्या बँक खात्यात जमा होणार, कोणत्या तारखेला वितरण होणार, या संदर्भात जी माहिती ते थोडक्यात आपण इथे जाणून घेणार. जसं की मागील व्हिडिओमध्ये देखील ती माहिती तुम्हाला सांगितली होती, परंतु नवीन एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला सांगू शकतो की आता जे की शेतकऱ्यांनो 2 जे की डिसेंबर 2025 रोजी जे आता जे राज्यातील जे काही नगरपंचायतीचे, नगर परिषदेचे सर्व काही निवडणुका चालू आहे, त्याच्या आचारसंहिता आता सध्या चालू आहे आणि 2 तारखेला याचं मतदान तिथे आहे आणि 3 तारखेला त्याचा रिझल्ट, अर्थात तिथे त्यांचा निकाल तिथे लागणार आहे शेतकऱ्यांनो. 3 तारखेला निकाल लागल्याच्या नंतर त्याच्यानंतर जे की त्याच्यापुढे शेतकऱ्यांनो जे की ग्रामीण भागासह जे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे त्याच्या तारखा देखील जाहीर करण्यात येणार आहे आणि त्याच्या
आचारसंहिता देखील पुढे लागणार आहे. तर त्याच मधोमध हा हप्ता वितरण होणार, जसं की मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर अर्थात शेतकऱ्यांना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 8 ते 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान तुमच्या खात्यामध्ये हप्ता वितरण अशी तरी माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येऊ लागलेली. परंतु सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे याच्यातून बरेच सारे निर्दोष शेतकरी अर्थात बऱ्याच गरीब शेतकरी देखील ते आता पात्र या योजनेतून होणार आहे. तरी एक खूप मोठी बॅड न्यूज त्यांच्यासाठी होती. म्हणलं आपल्यासोबत देखील ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती शेअर करा. तर शेतकरी व्हिडिओ माहिती तुम्हाला पूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक देखील करू शकता. तुमचा एक लाईक आपल्या व्हिडिओला खूप जास्त मोटिवेट करत असतो. तर नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि जाता चॅनलला देखील सबस्क्राईब तुम्ही करू शकता येत्या काळातील देखील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. तर मिळूया का पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.